आज आपण हे बघूया फ्रीज कसं ऑर्गनाइज ठेवायचं. आज मी माझं संपूर्ण फ्रीज डीप क्लीन करून छानपैकी ऑर्गनाइज केला आहे. फ्रीज स्वच्छ आणि नीटनेटका असेल तर फक्त बघायला छान दिसत नाही. भाज्या आणि इतर खाद्यपदार्थ जास्त काळ ताजे राहण्यासाठी मदत होतं. सगळ्यात आधी मी फ्रीजमधील सगळं सामान बाहेर काढलं. त्यानंतर फ्रीजचे शेल्फ, ड्रॉवर आणि प्रत्येक कोपरांनी स्वच्छ करून पुसून घेतला. सगळं पूर्णपणे कोरडं झाल्यावर सामान परत लावायला सुरुवात केली. जसं पालक, कोथिंबीर आणि कढीपत्ता मी वेगवेगळ्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवल्या. त्यामुळे त्या पटकन खराब होत नाही आणि बराच काळ ताज्या राहतात. त्यानंतर काकडी, गाजर मी ट्रान्सपरंट कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित रॅप करून ठेवल्या आहेत, कारण या भाज्या उघड्या ठेवल्या तर त्यातील ओलावा कमी होतो. त्या सुकल्या जातात आणि लवकर खराब होण्याची शक्यता वाढते. पण अशा प्रकारे साठवून ठेवल्यास त्या जास्त काळ फ्रेश राहतात. अशा प्रकारे मी सगळ्या भाज्या, फळं आणि इतर वस्तू वेगवेगळ्या जागी ठेवून फ्रीज व्यवस्थित ऑर्गनाइज केला आहे. त्यामुळे मला जे काही हवं असतं तेव्हा ते पटकन सापडतं आणि शोधाशोध करावी लागत नाही. फ्रीज व्यवस्थित ठेवला की भाज्या आणि फळं जास्त दिवस ताजी राहतात. तसेच कोणती वस्तू कुठे ठेवली आहे हे लगेच लक्षात येतं. त्यामुळे वस्तू वाया जात नाही आणि फ्रीजही स्वच्छ दिसतो.